नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। कोकण मराठी साहित्य परिषदेच्या सन्मानाच्या विश्वस्तपदी साहित्यरत्न रायगडभूषण प्राध्यापक एल बी पाटील यांची नियुक्ती। कोकणातील कोकण मराठी साहित्य परिषद ही सुप्रसिद्ध साहित्य परिषद आहे। या परिषदेच्या सन्मानाच्या विश्वस्तपदी कोकणातील लाडके व्यक्तिमत्व साहित्यरत्न रायगडभूषण प्राध्यापक एल बी पाटील यांना नियुक्त करण्यात आले। ते कोकण मराठी साहित्य परिषदेच्या स्थापनेपासून या संघटनेत विविध पदांवर कार्यरत राहिलेले आहेत। 21 वर्ष शाखा अध्यक्ष, सोबत 18 वर्ष जिल्हाध्यक्ष, 3 वर्ष कार्याध्यक्षपद, त्यानंतर विद्यमान जनसंपर्क प्रमुख म्हणून त्यांनी सेवा केली आहे। या सेवा काळात कोकणातील साहित्यिकांचे आवडते व्यक्तिमत्व राहिलेले आहेत। आज त्यांना कोकण मराठी साहित्य परिषदेच्या सन्मानपदी त्यांची पद्मभूषण मधु मंगेश कर्णिक, कोकण मराठी साहित्य परिषद कार्यकारिणी आणि कोकण मराठी साहित्य परिषद जनरल सभेने त्यांना नियुक्त करण्यात आल्याने उपस्थितांनी त्यांचे मनपूर्वक अभिनंदन केले। हा कार्यक्रम कुडाळ सिंधुदुर्ग येथे कोकण मराठी साहित्य परिषद अध्यक्ष नमिता कीर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला। कोकण मराठी साहित्य परिषद जिल्हाध्यक्ष संजय गुंजाळ आणि जिल्हा प्रतिनिधी गणेश कोळी यांनी सांगितले की एल बी सरांचे सातत्याने साहित्य लेखन, कवी संमेलनात योग्य स्थानी सहभाग, कवींना मार्गदर्शन सोबत सामाजिक कार्यात ते सहभागी राहिले आहेत। आपल्या कवी मित्रांच्या माजी आमदार विवेक पाटील, खोपटे ग्रामस्थ इत्यादींच्या सहकार्याने खोपटेच्या 7 गावांना नळपाणी योजना आणणे, सेज विरोधात उरण मैदानासाठी द्रोणागिरी स्पोर्ट्स सोबत राहून सिडको विरोधात कवींचा जागर करणे, शहरातील लेडीज बार बंद करणे, आगरी समाजातील दारूच्या मांडव प्रथेविरोधात 45 वर्ष लढा चालू ठेवणे, पतीच्या मृत्यूनंतर विधवांचे सौभाग्य अलंकार उतरवू नयेत याबाबत मागील 20 वर्षांपासून त्या विरोधात प्रचार करणे, उरणातील प्रत्येक चळवळीत सहभागी होणे, आगरी बोलीच्या प्रचारात अग्रस्थानी राहणे इत्यादी कामे ते करीत आहेत। त्यांचा आम्हाला अभिमान असल्याचे कोकण मराठी साहित्य परिषदचे गुंजाळ कोळी यांनी आमच्या प्रतिनिधीपुढे बोलताना मत व्यक्त केले आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती भोईर, उरण।